चेक. चला सुरुवात करूया आपण मेगा फायनल मेगा फिनाले PPL पेठ प्रीमियर लीग 2024 आणि या 2 दिवसाच्या प्रवाहामधला आजचा हा अंतिम महासंग्राम ज्याला आपण सुरुवात करणार आहोत. 2 बलाढ्य संघ एकमेकाला फाईट करतील. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं आमच्या व्यासपीठावरील मान्यवरांचं करूया स्वागत. चॅलेंजर पेठ आणि पेठ टायटन्स यांच्यामधील मॅच पहिला बॉल मेगा फायनल मेगा फिनाले फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. पहिल्याच बॉलवर सुरुवात धमाकेदार विजयच्या बॅट मधून तडाखा षटकार. स्वागत केले हा मिस्तामिंग. झेल हवेमध्ये होण्याची शक्यता. पहिला अटेम्प्ट मध्ये झेल सुटला. विजय सारख्या महत्वाच्या खेळाडूला जीवनदान देणं तुमच्यासाठी चॅलेंजिंग बनेल. ज्या खेळाडूने पहिल्या बॉलवर षटकार ठोकला त्याला मिळाले जीवनदान. 1 रन. या बॉलवर ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला हा चेंडू बघायला मिळेल. गुड्डूने लेन पाठीमागे ठेवली. थोडं बीट केलं बॉल हवेमध्ये आणि साधा सोपा झेल दान झाला. खरं तर ग्रिपिंगच करता आला नाही. हॅलो. इलाइट डेंटल क्लिनिकचे प्रोप्रायटर ओनर सन्माननीय कमलेशजी पवार यांनी आपल्या स्पर्धेसाठी 10 कूलर सुपूर्द केलेत. मी विनंती करतो त्यांना की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. या स्पर्धेमध्ये पेठ प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. करूया आपण त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. खूप मोठे योगदान त्यांचं. तब्बल 30 कूलरचं एक दुकान जे मुख्य व्यासपीठासमोर उभं आहे आणि हे 2 संघ त्याचे मानकरी ठरलेत. 3 चेंडू खेळ संपलेत. 8 धावा फलकावर. डान्सिंग डाऊन ऑफ द विकेट. पुढे जाण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न झाला. बॅकअपवर सर्व काय अवलंबून बॉल तिथे थांबवण्याचा प्रयत्न. रन पूर्ण केले जातील. एक्झॅक्टली सुरक्षितरित्या हा चेंडू तिथे अडवला गेलाय. संघ पुढे चाललाय. बोर्डवर रन मारतील. अजून 2 संघ पुढे चाललाय. 10 वर मेगा फायनलचा सामना. या जगामध्ये पहिला कोण त्याला खूप महत्व आहे. वाईड यॉर्कर केले. क्षेत्ररक्षक पूर्ण आहेत. खरा फिल्डिंग. बॉल अगदी 2 पायांच्या मधून फरार झाला. क्षेत्ररक्षकाला तिथे समजलं देखील नाही. सुधाकर डाके आनंद सुरते यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1000 स्लोअर वन होतं आणि तेवढ्या चांगल्या हलक्या हातानं दिशा दिली. गुड्डूचे षटक समाप्त झालंय. पहिलं षटक 6 धावा अगदी पहिल्या बॉलवर आल्या होत्या आणि तदनंतर मागील उर्वरित 5 बॉलवर 6 आल्या. म्हणजे टोटल एका षटकामध्ये आलेत बिनबाद 12. मैदानी ते आहे ग लाखात एक आयोजन. भारी मैदानी ते आहे ग. आता एकच आवाज घुमणार साऱ्यात पेठ प्रीमियर लीग. आता एकच. सन्माननीय ओमकार गावडे आणि त्यासोबत कमलेश पवार यांच्याकडून 10 कूलर या स्पर्धेसाठी आले. त्यांचं देखील आपण मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया. पहिले षटक संपले. मेगा फिनाले मेगा फायनल क्रिकेटचा रंगारंगी सोहळा. 2 जर्सीज एका बाजूला आपण पिंक एका बाजूला येलो. ही लढत मैदानामध्ये हेलिकॉप्टर फटका लॉन्च केला क्षेत्ररक्षकाच्या थेट हातात. महत्वाचे विकेट विकी इथे सापल्यामध्ये सापडला आणि पंकज ठामील ते सफलता फलंदाज बाद. आली नाही. एक झेल संधी निर्माण होती तिथे सुटला. तदनंतर विजयला मिळालं जीवनदान. परंतु आता पंकजना पहिल्याच बॉलवर विकेट घेतली.
सामधाम दंडभेद सर्व काही वापरावं लागेल या मॅच मध्ये. प्रहार केला, फटका चांगला आहे, दमदार शॉट सिलेक्शन, परंतु क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचल्यात, वेग घेत आहेत. पहिलीच धाव कमी गतीने घेतली, त्यामुळे दुसरीसाठी वेळ शिल्लक राहिला नाही, त्यामुळे जोखीम पत्करली नाही. 1 रन या बॉलवर मिळेल. संघ अजून पुढे एका धावेने संघाचं समीकरण टोटल कॅल्क्युलेशन्स बोर्डवर लागतायत त्या 13. सगळी जण या मॅच वर अगदी डोळ्यात तेल घालून हा सामना बघतायत, कारण मेगा फिनाले स्पर्धेचा अंतिम सामना, कोण बनणार चॅम्पियन फायनलिस्ट. फुल टॉस बॉल, पंचांनी नो बॉल घोषित केलाय बीमर आणि त्याच्यावर आलाय षटकार 7 धावा. धावसंख्या फलकामध्ये अजून बदल तुम्हाला बघायला मिळतील. टोटल 20. विजय 5 बॉल 16 धावा, मिळालेलं जीवनदान, सुटलेल्या झेलाची किंमत. इम्पॉर्टंट मॅच मध्ये त्याला जीवनदान मिळालं. गुडघ्याचा वापर करून चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळायचा होता चेंडू, परंतु नो कॉन्टॅक्ट, डॉट बॉल. धावसंख्या फलकामध्ये अगदी बदल आता होणार नाही, कारण बॉल आलाय निर्धाव. 20-1 हे चित्र तुम्ही बघताय. चॅलेंजर पेठ बॅटिंग करतोय आणि आता गोलंदाज असताना चॅलेंज करायला लागलेत पेठ टायटन्स. 20 धावा फलकावर थांबले टोटली. षटकारानंतर दमदार कमबॅक, फ्रीडचा बॉल निर्धावाला, तदनंतरचा हा देखील चेंडू डॉट इथे आलाय. 4 बॉल मध्ये 8 धावा, 7 येऊन देखील 1 विकेट. पंकजचं दमदार कमबॅक. आणखीन एक कमी गतीचा यॉर्कर बघायला मिळाला. वेळ तिथे डायरेक्ट हिट झालं असतं तर काम बनलं असतं. जर तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही, परंतु त्याच्याशिवाय क्रिकेट देखील नाही. इथे आणखीन एक सिंगल बनतीये. संघाचं कॅल्क्युलेशन 21, लॉस ऑफ 1. हळूहळू संघ पुढे चाललेत. दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल फेकला जाईल मैदानामध्ये. स्पर्धा सक्सेसफुल राहिली ही लीग. प्रहार केला मिस्तामिंग, कॅच तिथे कॅरी केली जाईल. क्षेत्ररक्षक केशवनं टिपला झेल, फलंदाज बाद. दमदार स्पर्धा सक्सेसफुल. प्रणय ही लीग राहिली. उमेश, आता कधी कधी लीग म्हटली तर आम्हाला टेन्शन असतं. प्रणय आवाज बंद ठेव. मी खूप चांगले योगदान दिलं. फटका सजवला, बॉल अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू चालला सीमारेषा पलीकडे. एका टप्प्याने चौकार. मागे षटक विसरून जमणार नाही. उमेश दादा भोईर रायगड जिल्ह्यातील नामवंत स्कोरर आणि रायगडी क्रिकेट समालोचना असोसिएशनचे गुणलेखक प्रमुख. त्यांनी खूप चांगली स्कोरिंग आज आणि आजच नाही, हे कार्य कित्येक वर्षापासून ते करत आलेत. त्यांचा आभार. फटका सजवला, स्टँडर्ड शॉट, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. धन्यवाद. विजय नावाचं वादल 10 मध्ये 27 केलेत. प्रणय मात्रेने दिलेली बॅट आज मैदानामध्ये काम करते, कारण काम करणारा विजय मैदानामध्ये तुटून पडलाय.
संघ 31 वर सूरज सज्ज होत आहेत. आणखीन एक वॉट अ बॅटिंग. फायनल मध्ये फलंदाजी कशी असायला हवी, फायनल मध्ये तुम्ही अग्रेसिव्ह कसं असायला हवं याचं ज्वलंत उदाहरण विजय. जे 37 वर सध्या संघ तुम्ही बघताय 37 ऑन बोर्ड. पेट टायटन्स आता डोक्याला कफन बांधून सज्ज व्हावं लागेल. बघा चिमुकल्याने लगेच जसा चेंडू मैदानाच्या बाहेर गेला त्यांनी शोधून आणला. धावसंख्या फलकावर धावा आपण बघतो. खूप चांगल्या पद्धतीनं चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये. 11 बॉल 33 धावा, त्याच्या वैयक्तिक सांघिक धावा 37. विजय नावाचा बादल विजय म्हात्रे. परंतु यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत, 1 रन इथे मिळेल. यस डेफिनेटली धावसंख्येचा फलक पुढे चाललाय. बोर्डवर धावा तुम्ही बघतायत 38. दुसरा षटक संपलं. तिसऱ्या षटकातील 4 बॉल देखील संपले. आता 2 बॉल या तिसऱ्या षटकातील शिल्लक आहेत, म्हणजे 8 बॉल अजून ज्याचा खेळ मैदानात बाकी आहे. खूप चांगला रन चॅलेंजर पेठ या संघाच्या माध्यमातून मैदानामध्ये चांगली उपलब्धी. या सलामीवीर आलेला फलंदाज विजय आणि आता चेतन पहिल्यांदा स्ट्रायकर इनकडे आला, त्यांना दिशा दिली. 1 रन साठी हा फटका त्याने सजवला. सांगतायत की विजय तुमच्याकडे स्ट्राईक किंवा बॅट बरीच बोलते. हो, हे जमलं पाहिजे. रणनीती क्रिकेटमध्ये महत्वाची असते. सीट फलंदाजाला फार महत्व दिलं जातं आणि आता 12 मध्ये पाहिजे 12 मध्ये बनवले 34 आणि अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 वर संघ हेलिकॉप्टर फटका लॉन्च केला. लॉंग ऑफचा फिल्डर त्यासाठी सज्ज होता. 1 रन इथे मिळेल. ओव्हर समाप्तीचा इशारा पंच आम्हाला डेफिनेटली करतील. टिंगल टवाली मैदानामध्ये सूरज क्या बात आहे. प्रणय हा सीन तुम्ही मिस केला आता, कारण बघितलं गोलंदाज आणि फलंदाजामध्ये थोडस 3 ओव्हर संपले. 40 धावा फलकर. लास्ट ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. आरपी इव्हेंट्स, संस्कृती लाईव्ह, फायजो टेलिकॉम, डीजे प्रणय, जयम ऑडिओ, सगळ्यांचं कौतुक. उमेशदा भोईर, आमचे कॉमेंटेटर राकेश करत, खरोशी, त्यानंतर आमचे अंपायर्स, सगळ्यांनी खूप मेहनत केली. सगळी साथ संपूर्ण आयोजकांनी टाकलेला विश्वास सगळ्यांनी निभावला, त्याबद्दल सगळ्यांचा आभार. चैतन्य सज्ज होतोय. दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. पंच सांगतायत की अवांतर बॉल, व्हाईट बॉलचा इशारा ते करतायत. अजून एक धाव एक्स्ट्रा. 41. 6 बॉलचा खेळ अजून पूर्वार्ध बाकी आहे. गोलंदाज सज्ज होत असताना प्रहार केला मिसामी. या बॉल चला पाठीमागे. आज नशीब दैव बलवंत विजयचं. 1 रन बनले. दुसरी साठी निघाले तो ओव्हर थ्रो. विजयला ह्याच गोष्टीची प्रतीक्षा होती आणि अगदी गुड्डू सांगत असताना की काय केलं मैदानामध्ये. 14 बॉल 37 धावा एकट्या विजयच्या. आता गुड्डूच्या जबाबदाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये वाढणार आहेत. जेवढी चांगली विजयने बॅटिंग केली तेवढी गुड्डूलाही करावी लागेल. चांगला फटक्या बॉल चालाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. गुड फिल्डिंग. 1 रन बनली. दुसरी साठी खूप दूर वरून थ्रो करायचे. 2 इझिली कंप्लीट. अजून पुढे आता जमलाय थोडा चेतन. विजयच्या 15 बॉल 39 आपण बघतो. चैतन्य फक्त 1 बॉल मध्ये 1 केली. चैतन्याचे अंतिम षटक हाताळते. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 5. जास्त वेळ थांबेल तो विजय कसला आणि विजयच्या नावातच जय. ठोकलाय षटकार.
विजयला स्ट्राईक रेंजकडे कसा आणता येईल त्यामुळे आता विजयचा अर्धशतक राहणार आहेत अर्धवट. जर एक्स्ट्रा बॉल आला नाही तर शेवटचा बॉल आता फेकला जाईल. 52 17 बॉल 46. काय लढला, वाघासारखा लढला आजचे विजय. जीवनदान मिळालं तर या गोष्टी होतात. जीवनदानाची किंमत आपण बघतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या, ग्रामीण क्रिकेट असू द्या. प्रदीप सुरते यांचं आगमन, त्यांचं करूया स्वागत या व्यासपीठावर. बॉल चालय कव्हर्स मध्ये, क्षेत्ररक्षण खराब. अंतिम बॉल वर आलाय चौकार आणि पहिलं पूर्वार्ध खेळाचा पहिला डाव हा समाप्त झाला. बॅटिंग करत असताना टीम चॅलेंजर पेटनं रन केले टोटल 56 आणि 57 धावांचं आव्हान इथे उभारलं गेलंय. ते आहे ग लाखात एक आयोजन भारी मैदानी ते आहे ग. आता एकच आवाज घुमणार सा. चला स्वागत कक्षामध्ये तोपर्यंत आपण जाऊया. 56 बनलेत अब तक. 56 57चा टार्गेट. यस राकेश. तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय दिवसभरात ज्यांच्या आवाजाने सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले असे मराठीचा गोड आवाज आपण पाहतोय. वैभव ऑफिसर हरिग्राम यांचं इथे शुभ सन्मान केले जाईल. मी विनंती करतो आयोजक टीमला की आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसामध्ये ज्यांचा गोड आवाज ऐकला असे वैभव भोपी सर हरिग्राम यांचा इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत. मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे. त्यानंतर मी विनंती करतोय एलाइट डेंटल क्लिनिकचे प्रोप्रायटर सन्माननीय कमलेशजी पवार सर यांना मी विनंती करतोय. त्यांच्या निश्चितच आपण पाहतोय त्यांच्या समवेत आलेले पाहुण्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय कमलेश पवार यांना की आपण आपला शुभ सन्मान घ्यावा. त्यांच्या मार्फत आपण पाहतो या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 10 कूलर सुपूर्द करण्यात आलेले आहेत आणि त्यांचा आपण इथे पाहतोय आयोजकांच्या माध्यमातून इथे शुभ सन्मान केला जात आहे. मायाची भगवी उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन कमलेशजी पवार आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी त्यांना देखील इथे शुभ सन्मानित केलं जात आहे. अगदी चांगलं गिफ्ट या स्पर्धेसाठी त्यांच्या मार्फत सुपूर्द करण्यात आले आहेत. टोटल 30 पैकी 10 कूलर हे एलाइट डेंटल क्लिनिकचे प्रोप्रायटर कमलेशजी पवार यांच्या मार्फत आपल्याला स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलेत. तसेच आमचे फायजी टेलिकॉमचे प्रोप्रायटर सन्माननीय शहाबुद्दीन शेख यांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे. निश्चितच या स्पर्धेसाठी 2 LCD टीव्ही सुपूर्द करण्यात आलेले आहेत. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत आणि निश्चितच त्यांचे आभार देखील व्यक्त केले जातील. मी विनंती करतोय आयोजक टीमला की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. मायाची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्मानित केले जात आहे. त्यांच्या मार्फत आपण पाहतोय या स्पर्धेसाठी 2 LED टीव्ही सुपूर्द करण्यात आलेले आहेत. धन्यवाद. तसेच सन्माननीय प्रदीप सुरते यांना देखील विनंती करतो की आपण देखील आपला सन्मान घ्यावा. त्यांच्या मार्फत आपण पाहतोय या स्पर्धेसाठी 3 कूलर सुपूर्द करण्यात आले. मी विनंती करतोय दादांना की यायचं आहे, आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांना सन्मानित केले जात आहे. मायाची उबदार शाल तसेच पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर आमचे डीजे मास्टर चला
एक प्रतिनिधी या आपण लाईव्ह टीम मधील एक मेंबर यायचा आहे. लाईव्हचे चला एक प्रेझेंट आहे ना इथे. चला मॅच सुरू करायची आहे आपल्याला. तर आपण पाहतोय ज्यांच्या मार्फत ही घर बसल्या स्पर्धा सहजरित्या थेट प्रक्षेपित करण्यात आली असे संस्कृती लाईव्ह स्टुडिओचे प्रोप्रायटर त्यांना इथे सन्मानित केले जात आहे. पहिला चेंडू कव्हर ड्राईव्हचा फटका लॉफ्ट केला. इथे पाहतोय आपण डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल का खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू होतोय सीमापार, मिळतील 4 धावा, येतोय चौकार. चला उमेश सर एक 10 सेकंदासाठी आपण या त्यांचा देखील केला जाईल इथे सन्मान. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या स्पर्धेसाठी सलग 6 दिवस इथे कार्यरत करताना अगदी अचूक गुणलेखकाची भूमिका बजावताना आमचे अनुभवी उमेश भोईर सर यांना मी विनंती करतो. चला एक 10 सेकंदासाठी येऊन आपण आपला सन्मान घ्यावा. यावेळी चेंडू मात्र आपण पाहतोय शरीरावर येत होता, हलक्या हाताने खेळला. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये आपण पाहतोय स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. मी उमेश भोईर सरांना विनंती करतोय थोडा एक 10 सेकंद खेळ थांबूया. आपण स्कोरर आपले सन्मान घेत आहेत. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहतो त्यांची लेखणी आहे ती अगदी उत्तम आणि दर्जेदार आहे आणि त्यांचा देखील आपण पाहतोय स्पर्धेमध्ये या आयोजकांच्या वतीनं शुभ सन्मान केला जात आहे. डीजे चला प्रणय चला एक मेंबर आपला येऊ द्या. यश या इकडे. चला आपल्याला मॅच कडे जायचंय, लगेचच यायचं इकडे. 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय. वन्स अगेन राऊंड द विकेट. या वेळी आपण पाहतोय बॅकवर्ड क्षेत्रामध्ये डीप फाईन लेग आणि लॉंग लेग मध्ये चिरून चेंडू जातोय सीमापार, मिळतील 4 धावा, होईल चौकार. आणि इथे आता आपण पाहतोय एक धाव पूर्ण केली जात आहे. धाव संख्या 1 ने वाढेल. धावफलकावर आपण पाहतोय धाबा डबल फिगर मध्ये पाहायला मिळतात. 10 धाबा धावफलकावर झाल्या. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आता येणारे चेंडू असतील 20 आणि विजयासाठी 47 धावांची आवश्यकता आहे. पहिली जोडी मैदानावर आहे. अपेक्षा आहेत मॅच जवळ नेतील. लॉफ्टेड ड्राइव्ह आपण पाहतोय फ्रंट ऑफ द विकेटला. इथे मात्र आपण पाहतोय स्क्रीनवर जातोय चेंडू. पंच सांगतील यस, 1 बाउंस की आउट ऑफ. यस, आउट ऑफ द बाउंड्री, मिळतील 6 धावा, येतोय षटकार.
लाखात एक आयोजन भारी मैदानी ते आहे ग आता एकच आवाज घुमणार साऱ्यात पेठ प्रीमियर लीग 57 धावांचं टार्गेट होतं आणि हे पूर्ण करण्यासाठी निश्चितच त्या प्रकारचं अवरेज गाठणं गरजेचं होतं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 16 धावांची बहारदार खेळी गुड्डू आणि पंकजच्या माध्यमातून पाहिली. पंकज 4 चेंडूंमध्ये 11 धावा पटकावल्यात. गुड्डू आपण पाहतोय गतवर्षीच्या हंगामामध्ये या खेळाडूने बाईक पटकावली होती. आज गरज आहे त्या प्रकारच्या खेळीची. .25च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या प्रति षटक. या षटकामध्ये आपण पाहतोय ॲव्हरेज कंप्लीट केलंय. 16 धावा पटकावल्या गेल्यात. उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 41 धावांची आवश्यकता आहे. अजून सलामवीर जोडी आहे. गुड्डू जोपर्यंत मैदानावर आहे, पंकज आहे, तोपर्यंत डगआउट मध्ये चिंतेचं वातावरण नसेल. कारण हा असा खेळाडू आहे की गतवर्षी या खेळाडूने आपल्या एकट्याच्या बळावर मात्र सामने जिंकून दिलेत आणि स्वतः बायकर मॅन म्हणून देखील गौरवण्यात आला होता. इथे आता आपण पाहतोय बाईक नाही पण सर्व खेळाडूंसाठी प्रत्येक दोन्ही टीम साठी प्रत्येक खेळाडूसाठी कूलर इथे असणार आहे. यावेळेस दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कूलर लेंगचा चेंडू मिस झालाय. स्कोर तेथेच थांबेल. 16 धावा 17 चेंडू आणि आता 41 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. डिक केलाय, खोदून काढलाय. शॉर्ट मिडॉनला आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल. 1 धाव पूर्ण केली जाते. 21 धाव मिळेल. विजय म्हात्रे गोलंदाजी करतोय. 16 धावा आणि 16 चेंडू आणि आता 40 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात चांगली तातडीने झाली. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 14-15 धावा कुटाव्या लागतील तरच तुम्ही टार्गेट अचीव करू शकताय. एखादा कंजूस षटक जर समोर आला तर मग दडपण येईल समोरच्या टीमवर. येथे मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका मिड ऑफला क्लिअर करून डीप मध्ये लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू क्षेत्ररक्षित केला जाईल. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरी धावाने मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमवर थोडंसं दडपण येईल. कारण पहिल्या षटकामध्ये साजेशी कामगिरी करताना अवरेज गाठला होता, अचीव केलं होतं. 16 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतरच्या 3 चेंडूंमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील फक्त 2 धावा कंप्लीट झाल्यात. वन्स अगेन वी कॅन सी राईट अप राऊंड द विकेटने येथे पंच सांगतात वाईड चेंडू आहे. लेगिस्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि स्क्रीनवर आपण पाहू शकाल तिथे 2 चिमुकल्यांचा तिथे शुभ सन्मान केला जात आहे. क्रिकेटचं खूप वेळ आपण पाहतो. लहानांपासून थोरांपर्यंत हा क्रिकेट अगदी सर्वांना वेळ लावणारा वाईड चेंडू आहे. यस डेफिनेटली आहे ना. 1 रन्स ऑल्सो डिपॉझिट हिअर. 19 धावा झाल्या. ट्रिपल अचीव झालाय. फलंदाज बाद झालाय. इथे मात्र बिग फिश इन दी नेट. मोठा मासा लागलाय गालाला. यावेळेस नवीन खेळाडू खेळपट्टीवर दाखल झालाय. अंकुश वाशकर आणि पंकज शर्मा या दोघांची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. मोठी विकेट. गुड्डू बाहेर झालाय. 19 धावा झाल्यात. इथे चेंडू आपण पाहताय गुडलेगचा चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू खेळावा लागतो. स्कोर तेथेच थांबेल. 19 धावा 1 गडी बाद. अगदी पहिलं षटक हे महागडं ठरलं होतं खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणारे चॅलेंजर पेठ संघाला. त्यानंतरचं मात्र गोलंदाजी विजय ने हातात घेतली गोलंदाजी आणि त्यानंतर 5 चेंडूंवर आपण पाहतोय फक्त 3 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये एक वाईड वगळता फक्त 2 धावा खर्च केल्यात. लास्ट डिलिव्हरी इन दिस ओव्हर. अगदी वेगाने चेंडू स्वतःच्या फॉल मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. इथे एकही धाव मिळणार नाही. बघा चेंडू कुठे ट्रॅव्हल झाले. लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल झाला तरी पण एकही धाव प्राप्त नाही झाले. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय.
इथे संपला जातोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर फक्त 19 धावा या षटकामध्ये अगदी साजेशी कामगिरी केली. विजयी कामगिरी मित्र म्हणून केलेली आहे. अगदी कंजूस गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 3 धाबा खर्च केल्यात. उर्वरित 12 चेंडूचा आता खेळ बाकी राहिलाय आणि विजयासाठी आता 38 धाबांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 38 धाबा. अजूनपर्यंत सामना कुठेही गेला नाही. जर सलगचे 2-3 षटकार पाहायला मिळाले तर सामना जवळ येऊन ठेपेल आणि बॉलिंग करणारे बॉलिंग जो अटॅक आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय चांगला फेकला होता विजयनं. तर शेवटच्या षटकामध्ये दबाव येऊ शकतोय, प्रेशर येऊ शकतोय. पण जर का इथे या षटकामध्ये आणखी एक कंजूस गोलंदाजी आपण पाहिली तर मग शेवटच्या गोलंदाजावर काहीही दडपण राहणार नाही आणि मॅचवर पक्कड खऱ्या अर्थाने चॅलेंजर पेट घेऊ शकतोय. पण पेट टायटन्सला अजूनपर्यंत वेळ आहे, संधी आहे. बॅकफुटवर गेलाय. इथे मात्र कव्हरचा फटका आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होईल. सीमा पार 1 बाउन्स. मिळतील 4 धाबा. येतोय चौकार. सांग भेटशील कवा मीटिंग देशील कवा सांग देशील कवा मला चुम्मा सांग भेटशील कवा मीटिंग देशील कवा सांग देशील कवा मला चुम्मा DJ Sajan अगो सुषमा. 11 चेंडू आणि आता 34 धाबांची आवश्यकता आहे. 23 धाबा धावपळकर जोडले गेलेत. पंकजच्या बॅटमधून पाहतोय आपण 6 चेंडू 16 धाबा. यावेळी बॅटची एज घेतली. फर्स्ट स्लिप मध्ये आपण पाहतोय बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. 1 धाव मिळते. धाव संख्या 1 ने वाढेल. स्ट्राईक रोटेशन झालंय. इथे मात्र आपण पाहतोय अंकुश 2 चेंडूचा खेळ खेळलाय आणि अजूनपर्यंत स्वतःचा अकाउंट देखील खोललेला नाही. 10 चेंडू आणि आता 33 धाबांची आवश्यकता आहे. पंकज मात्र आपण पाहतोय लय मध्ये आहे. 7 चेंडू 17 धावांवर खेळतोय. पण एका बाजूनी काही होणार नाही. दोन्ही बाजूंनी मात्र फटकेबाजी गरजेचं आहे. लोवर फुल टॉस चेंडू डीप मध्ये आपण पाहतोय. डीप स्वीपरला चेंडू अडवला जाईल. 1 धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 1 ने वाढेल. मैदानामध्ये प्लीज खेळू नका. फायनलची मॅच चालू आहे. लहान मुलांना सांगितलं जातं एखादा खेळाडू धावत जोराने येईल आणि तुमच्या अंगावर देखील पडू शकतोय. 9 चेंडू आणि आता 32 धाबांची आवश्यकता आहे. 25 धाबा धावपळकावर झाल्यात. इथे कोण बनेल चॅम्पियन्स ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळेल. ताकदीचा वापर बॉडी मोल्ड केली होती. गुडघ्यावर बसला होता. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाज चेंडू झेल पकडतोय. फलंदाज बाद होते. यावेळी परतावा लागेल. रक्षकांनी झेल पकडला तर आनंद सुरते, सुधाकर डाकी, नामदेव भगत आणि मधुकर मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 1 बाउन्स आपण पाहतोय. स्क्वेअरला डीप मध्ये मिळतील 4 धावा. अगदी 12 वर्षाचा गोलंदाज आहे.
कॉन्फिडन्स खूप आहे या गोलंदाजाकडे. मगाशी इंटरव्ह्यू दरम्यान म्हटला टॉस विन साठी आला होता आणि म्हटला की आम्ही समोरच्या संघाला पराभूत करणार आहोत. त्या प्रकारचा खेळ आम्ही मैदानावर दाखवू आणि बघा त्या प्रकारचा खेळ खऱ्या अर्थाने टीम वर्क दाखवला. सर्व ग्रामस्थ मंडळ, पेठ, ज्येष्ठ नागरिक सर्वांना विनंती असेल, आमचे मान्यवर जर का खाली कुठे असतील त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. आजचा या स्पर्धेचा सांगता सोहळा आहे. सर्वांना विनंती असेल की आपण या आणि व्यासपीठावर विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये पेठ प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. डीप मध्ये आपण पाहतोय मिड विकेटला पकडलेला झेल आणि फलंदाज झालाय बाद. इलाइटल डेंटल क्लिनिक यांच्या मार्फत आपण पाहतोय आयुष या गोलंदाजसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. इलाइट डेंटल क्लिनिक चे प्रोप्रायटर कमलेशजी पवार यांच्या मार्फत आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज आयुष या छोट्या गोलंदाजासाठी आलाय. विकेट प्राप्त केलाय. वन्स अगेन वी कॅन सी. टप्पा पडल्यानंतर बघा फ्रंट ऑफ द विकेटला खेळलाय. अगदी छोट्या वयाचा आहे. गोलंदाजी कशी करडल त्यापेक्षाही त्याचं मन किती थेट आहे. अंडर 13 मध्ये आपण पाहतोय लेडर क्रिकेट मध्ये हा खेळाडू खेळ खेळत आहे. अगदी ऍक्शन बघा. नटराजन ज्याप्रमाणे ऍक्शन करतो त्या प्रकारचे ऍक्शन आहे. आणखी एक विकेट प्राप्त होतोय. तसेच राम मंजुले सर यांच्याकडून देखील या खेळाडूसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. अगदी दर्जेदार खेळ आहे. कॉन्फिडन्स खूप आहे खेळाडूकडे. 2 विकेट प्राप्त केलेत. 31 धावांवर 4 गडी बाद झालेत. आता सामना खूप दूर आहे. उर्वरित आता आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि धावा हव्यात. 3 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि धावांची गरज आहे. दोन चेंडू 26 धावा. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळते आयुषच्या माध्यमातून. 1च धाव मिळेल. 1 चेंडू आणि आता 25 धावा. एक मोठा विजय मिळवेला पेठ टायटन्स. चॅलेंजर पेठ जर पाहायला गेलं तर अगदी चांगला खेळ दाखवला चॅलेंजर पेठनं. पेठ टायटन्सला नमवण्यामध्ये पाहतोय आपण. डॉमिनेट केलं. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 16 धावा. वाटलं होतं मॅच बनेल, टफ फाईट होईल, क्लॅश ऑफ द टायटन्स पाहायला मिळेल, पण तसं घडलं नाही. गोलंदाजीचा प्रभाव आपण पाहायला. इथे मात्र आयुषला आणखी एक ओ क्या बात आहे. बघा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आयुषसाठी सर्व बाजूने. हा रायझिंग स्टार आहे खऱ्या अर्थानं. पुढच्या काही वर्षांमध्ये पेठ टीम मधील हा धडाकेबाज खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट कौतुक झालंय त्याचं. इथे मात्र मॅच संपली. 32 धावांना 5 गडी बाद आणि 24 धावांनी हा संघ जिंकलाय. चॅलेंजर पेठ जोरदार जल्लोष. डीजे